आता पहा आपल्या स्टार एक्झाम्पलच्या मालिकेमध्ये म्हणजे जे परीक्षेला महत्त्वाचे आणि अवघड गणित आहेत त्यातील आता सराव संच 2.6 मधील 90 गणित आपण घेऊया. 8व्या गणितापर्यंत घेतलेलं आहे. आता आपण 9वे गणित घेऊया. ज्यांच्याकडे आधीचे गणित नसतील त्यांनी भोर सर द मॅथ्स मास्टर या आपल्या चॅनलवर सर्च करा, तुम्हाला अगोदरचे गणित सापडतील. आता पान नंबर 52 वरील गणित आहे. पहा गणित कसं आहे. 460 या संख्येला पहा गणित कसं आहे. 460 या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागल्यास, नैसर्गिक म्हणजे काय 1 2 3 4 5 6 अशा थोडक्यात धन संख्येने भागल्यास भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक. बघा त्यांची अट काय पहा. भागाकार किती आहे भाजकाच्या मुख्य अट पहा. भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक. 5 पटीपेक्षा 6 ने अधिक आहे. अधिक आहे ही त्यांची मुख्य अट आहे. बाकी एक आहे. पहा बाकी किती आहे 1 आहे. तर भागाकार व भाजक किती त्यांना असा प्रश्न विचारलाय. पहा आता नीट त्यांच्या अट काय पहा. 460 ही संख्या आहे. या संख्येला एका नैसर्गिक संख्येने भागले. यातले कोणती गोष्ट महत्त्वाची नैसर्गिक संख्या म्हणजे 1 2 3 4 5 6. त्यावेळेस काय होतं भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक आहे. 5 पटीपेक्षा पण 6 ने अधिक म्हणजे 5 पट शिवाय अधिक 6 बाकी किती उरते 1 उरते. तर तुम्हाला लहानपणापासून नियम माहित असेल की सूत्र काय असतं. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हे सूत्र आहे. काय सूत्र आहे. भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हे सूत्र आहे. आता भाज्य म्हणजे काय ज्याला भागायचे तो माहितीये किती 460 आहे ना. भाजक आणि भागाकार आपल्याला माहित नाही पण त्यांच्या अटी माहित आहेत. काय आहे भागाकार भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक म्हणजे भागाकार भाजकाच्या बघा याच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक आहे. म्हणजे आपण दोघांपैकी x कोणाला मानलं पाहिजे भागाकाराला का भाजकला. बघा नीट भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक आहे म्हणजे हा याच्यावर अवलंबून आहे. ज्याच्यावर अवलंबून आहे ना त्याला x मानायचं असतं. ध्यान ठेवा नीट. ज्याच्यावर दुसरी गोष्ट अवलंबून आहे ती गोष्ट x मानायची असते. येथे भागाकार हा भाजकावर अवलंबून आहे. भाजक हा भागाकावर अवलंबून नाही. नीट पहा भागाकार हा भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक आहे म्हणजे हा याच्यावर अवलंबून आहे. मग असं म्हणायचं आपण भाजक x मानू. किती मानायचा x. x म्हणजे 2 3 4 5 6 7 8 9 10 काहीतरी आकडा असतो x म्हणजे. मग आता भागाकार किती बघा बरे. भागाकार बरोबर काय बघा भाजकाच्या 5 पटीपेक्षा 6 ने अधिक 5 पट म्हणजे 5 गुणिले असेल ती गोष्ट म्हणजे 5x 5 पटीपेक्षा 6 ने अधिक आहे अधिक 6 आहे. हा काय आला भागाकार. आणि बाकी किती आहे बघा बरे 1 आहे. आता सूत्र परत लिहू आपण. कोणतं भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. म्हणून भाज्य माहिती आपल्याला किती आहे 460 आहे. 460 बरोबर भाजक x भागाकार 5x अधिक 6 कंस पूर्ण आणि अधिक बाकी 1. येथे जर तुम्ही ह्या गोष्टी कंसात टाकल्या नाहीत गणित चुकणारच. ध्यान ठेवा हा गुणाकार लय महत्वाचा आहे कारण भाजक गुणिले भागाकार आणि अधिक बाकी नंतर येते. आधी या दोघांचा गुणाकार आहे त्यामुळे हा कंस महत्वाचा आहे. 460
x गुणिले 5, 5x चा वर्ग अधिक 6x. x ने 5x ला पण गुणायचं, 6 ला पण गुणायचं, 1 ला मात्र गुणायचं नाही, तो कंसाच्या पलीकडे 1 आहे तसा आला. पहा आपण आता याचा आपण आता वर्ग समीकरणाचे साधे स्वरूप बनवू. पहा याचा अधिक 1 आहे की नाही, अधिक आहे ना, इकडे आलं वजा होणार, म्हणजे कसं होईल वजा 5x चा वर्ग. हे अधिक आहेत, इकडे आलं वजा होणार वजा 6x. आता हा एक जो आहे तो पण इकडे आल्या वजा होणार, पण अगोदर हा अंक लिहायचा 460. 460 वजा 1 बरोबर 0. पलीकडे काहीच नाही. पहा चेक करा नीट. पलीकडचे अलीकडे आल्यावर चिन्ह बदलायचं. इकडचे डावीकडचे आपण डावीकडेच मांडले, त्याचं चिन्ह बदल होणार नाही. म्हणून वजा 5x चा वर्ग वजा 6x. 460 मधून 1 गेला, 459 अधिक 459 बरोबर 0. सुरुवातीला चिन्ह वजा नको म्हणून सर्व पदाची चिन्हे बदलायची. म्हणजे आपण नक्की काय करतो तर वजा 1 ने प्रत्येकाला गुणत असतो. वजा 1 ने गुणलं म्हणजे काय होणार आहे वजा 5 गुणिले वजा 1 त्याचं उत्तर अधिक येणार आहे. त्यामुळे वजा 1 ने गुण म्हणायचं किंवा त्याचे आपण चिन्ह बदलूया. किती आहे बघा बरे 5x चा वर्ग अधिक 6x वजा 459 बरोबर 0. आता हे समीकरण आपल्याला सोडवायचं आहे. ते पहा आता नीट कसं सोडवायचं ते पहा. आता नेहमीप्रमाणे सोडवायचं आहे, पण हे एवढं पाहून ठेवा नीट. आता मी हे पुसून टाकतो, फक्त आपल्याला समीकरण सोडवायचं आहे. पण ध्यान ठेवा नीट, आपण काय मानलाय भाजक x मानलेला आहे आणि भागाकार हा 5x अधिक 6 आहे. पहा एकदा आता आपण हे समीकरण सोडवूया. पहा 5x वर्ग 5x वर्ग अधिक 6x वजा 459 बरोबर 0. पहा इकडे आता शेवट चिन्ह पहा बरं कोणतं आहे वजा आहे. जेव्हा शेवट चिन्ह वजा असतं येथे चिन्ह कधी वजा असेल कधी अधिक असेल. वजा असेल तर असा विचार करायचा की दोन संख्यांची वजाबाकी 6 येते. दोन संख्या अशा आहेत म्हणजे आहेतच की ज्यांची वजाबाकी 6 येते. गुणाकार मात्र या दोघांच्या गुणाकार एवढा येतो. या दोघांचा गुणाकार म्हणजे कोणाचा 459 गुणिले 5 या दोघांचा गुणाकार 5 9 45 हातच्या 4 5 5 25 4 29 2 5 20 2 22 2295. पहा आता एखाद्याला वाटतं की एवढे मोठे अंक शोधायचे म्हणजे फार अवघड गोष्ट. तसं काय नसतं. पहा नीट इकडे मी ते पण तुम्हाला सांगतो. मी वजा आहे वजा बाकी 6 पाहिजे, गुणाकार किती पाहिजे 2295. पहा तिथं लिहून ठेवतो मी 2295 आपल्याला गुणाकार पाहिजे. पाहता इकडे तुम्हाला असं वाटेल की आता गुणाकार 2295 वजा बाकी 6 एवढ्या मोठ्या संख्या शोधायच्या म्हणजे फार अवघड काम आहे. पण ध्यान ठेवा शेवटचा कोणता अंक आहे 5. शेवटचा 5 अंक आहे याचाच अर्थ असा की ज्या दोन संख्या आहेत ना त्यापैकी एक संख्या 5 आहे शेवटची. म्हणजे शेवटचा अंक हा 5 असला पाहिजे. मग तुम्ही कोणत्याही दोन संख्या घ्या सुरुवातीला कोणत्याही दोन संख्या घ्या की ज्याची वजाबाकी 6 येईल आणि एक अंक कोणता पाहिजे शेवटचा 5 पाहिजे. समजा म्हटलं मी 25 आणि 31 ह्या दोन संख्या घेऊ आपण. सांगा 31 आणि 25 त्यातला फरक किती आहे 6 आहे की नाही आहे. गुणाकार करू आपण. 25 एके 25 हातच्या 2 25 75 2 77 775 हे किती आहे 2295. अजून बरंच लांब जायचं आपल्याला. पुढे घेऊ आपण अजून पुढे जाऊया. आपण घेऊया 40 45 45 आणि 6 51 घेऊ. पहा कोणते पण घ्या फक्त आपल्याला गुणाकार वाढवायचा की नाही ह्या संख्या आपल्याला वाढवल्या पाहिजेत. त्यामुळे फरक समान ठेवायचा बरं का. फरक हा 6 पाहिजे. पहा शोधायचे कशा पाहणे सांगतो. शेवट 5 असल्यामुळे दोन पैकी एक संख्या 5 पाहिजे आणि फरक किती पाहिजे 6 पाहिजे. हे संख्या निवडल्या. पहा 5 एके 5 5 5 25 4 एके 4 4 25
5 5 4 9 2 2 आले 22 काय आले 95 आले. संख्या कोणत्या आल्या 51 आणि काय आल्या 45 आल्या. पहा संख्या आल्या आपल्या 51 आणि 45. पहा चिन्ह कसे मांडायचे आता 6 ते अधिक आहेत. मोठ्या संख्येचे चिन्ह अधिक पाहिजे. हे अधिक पाहिजे आणि हे वजा पाहिजे. उत्तर कसं आलं बघा बरं खाली 5x वर्ग अधिक 51x वजा 45x वजा 459 बरोबर 0. पाहिजे पहा सांगा बरं 5 आणि 51 या दोघांना कोणी भाजायचं का नाही जाणार. फक्त x बाहेर येणार. x बाहेर काढला मग किती आले 5x अधिक हा x बाहेर आला म्हणजे x गेले निघून फक्त 51 आले वजा 45. पहा 45 आहे आणि 459 आहे. आता पहा इकडे हा कंस आणि पुढचा येणारा कंस समान असतो. म्हणजे दोन्ही संख्यांना पहा कोणी भाग जाईल दोघांना भागायला पाहिजे. 5 आणि 4 9 3 ने भाग जाईल. 5 आणि 4 9 9 9 18 3 ने भाग जाईल. 6 ने याला भागत नाही. 5 आणि 4 9 9 ने भाग जाईल. 5 आणि 4 9 9 9 18 9 ने भाग जाईल. बघा आता 9 बाहेर काढले 9 5 45 5x वजा भागिले वजा अधिक आले 9 5 45 9 1 9 बरोबर 0. हा कंस आणि हा कंस चिन्हासहित समान पाहिजे. आतल्या संख्या समान पाहिजेत चिन्ह पण समान पाहिजे तरच म्हणायचं तुमचं हे उत्तर बरोबर आहे. चिन्हासहित बरं का वजा भागिले वजा उत्तर काय आलं अधिक. डबल वजा भागिले तर अधिक आलं. हे x बाहेर काढला. आता पुढची क्रिया आपल्याला माहिती आहे की डबल कंस एकदा मांडायचा राहिले एकत्र मांडायचं. दुसऱ्या कंसात x वजा 9 बरोबर 0. डबल कंस एकदा मांडायचा राहिले एकत्र मांडायचं. दोघांच्या मध्ये चिन्ह मांडायचं नाही. म्हणून 5x अधिक 51 बरोबर 0 किंवा x वजा 9 बरोबर 0. म्हणून पहा बरं आता अधिक 51 तिकडे वजा होणार 5x बरोबर वजा 51 म्हणून x आले वजा 51 छेद 5. इकडे आले x बरोबर वजा 9 चा अधिक 9 आला. म्हणजे परंतु x हा कोण आहे भाजक आहे. भाजक आहे आणि x हा कोण आहे भाजक आहे आणि दिलेल्या अटीप्रमाणे भाजक नैसर्गिक संख्या आहे. कसली आहे त्याने दिलं ना नैसर्गिक संख्या आहे. नैसर्गिक संख्या आहे म्हणून x बरोबर वजा 51 छेद 5 अग्राह्य कारण हे काय आहे संख्या नाही. म्हणून x बरोबर काय आलं 9 आलं. म्हणून भाजक बरोबर काय आला 9 आला. आता भागाकार पहा बरे भागाकार किती आहे 5 पट्टीपेक्षा 6 ने अधिक आहे. 5x अधिक 6 आहे 5 गुणिले 1 ची किंमत 9 आहे अधिक 6 9 5 45 आणि 6 51 म्हणजे भागाकाराला 51 भाजकाला 9 आला. पहा त्या संख्येचं उत्तर काय आले भाजक 9 आणि भागाकार 51 आहे. आता आपण चुकलं का बरोबर आपण चेक करू शकतो सूत्रामध्ये भरून. सूत्र कोणतं आपले भाजक भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. 460 आहे भाज्य आहे म्हणजे उत्तर किती आलं पाहिजे 460 आलं पाहिजे. बघा बरं आता भाजक 9 गुणिले भागाकार 51 अधिक बाकी 1 9 1 9 9 5 45 459 अधिक 1 460 आहे. आणि दिलेल्या उदाहरणामध्ये भाज्य किती 460च आहे त्यामुळे बरोबर आहे. ओके हे गणित पुन्हा पुन्हा वाचा समजून घ्या आणि पुन्हा असं सोडवा. तर आता मी आपल्या स्टार एक्झाम्पलच्या मालिकेमध्ये सराव संच 2.6 10वीच्या पुस्तकातील 2.6 मध्ये
10वं उदाहरण घेत आहे. 10वं उदाहरण पहा कसं ते उदाहरण भूमितीवर आधारित आहे. तुम्ही सुद्धा पुस्तक पहा. ते 10वं उदाहरण असं आहे पहा. अशा प्रकारे एक समलंब चौकोन आहे. समलंब चौकोन म्हणजे ज्या चौकोनाच्या समोरासमोरील बाजूंच्या पैकी एक जोडी समांतर असेल. त्यांनी नाव दिल्यात ए बी सी डी. असा हा लंब टाकलेला आहे. त्याची ती उंची म्हणायची. ह्या दोन बाजू समान आहेत आणि ही x दिलेली आहे. हे 2x अधिक 1 आहे पूर्णपणे एवढी संपूर्ण शेवटपर्यंत. आणि हे x वजा 4 आहे एवढी. काय त्याने पहा बाजूच्या समलंब चौकोन ए बी सी डी मध्ये ए बी समांतर सी डी आहे. ओके. क्षेत्रफळ 33 चौरस सेंटीमीटर आहे. पहा क्षेत्रफळ त्याने आपल्याला किती दिले चौकोनाचं 33 चौरस सेमी. चौरस सेमीला सेमी वर्ग पण लिहितात बरोबर आहे. चौरस सेमी आहे. तर काय विचारलंय चौकोनाच्या चारही बाजूंची लांबी काढा. ही लांबी काढायची. त्यांनी आपल्याला त्या पुस्तकामध्ये कृती दिली बरोबर आहे. पण येथे किमती भरण्यापेक्षा आपण थेट आपलं सोडवूया आणि नंतर त्या किमती भरायच्या. म्हणून पहा इकडे आता आपल्या चारही बाजू कशा काढायच्या त्या पहा नीट. ही बाजू दिली आहे. ही बाजू या दोन समांतर बाजू आहेत. तर आपल्याला पहिलं सूत्र माहित पाहिजे की समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे. तर ते सूत्र असं आहे. नीट पहा इकडे सूत्र पाठ ठेवा. हे सूत्र कुठे उपयोगी पडू शकतं. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ चौकोनाचे क्षेत्रफळ म्हणा 1/2 समांतर बाजूंची बेरीज. 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची. त्याला लंबांतर असं पण म्हणतात. लंबांतर म्हणजे दोन समांतर बाजूंच्या मधलं जे लंब अंतर आहे म्हणजे कमीत कमी अंतर ते तिरपं वगैरे धरायचं नाही. जे काटकोनातलं अंतर आहे ना ते अंतर त्याला उंची म्हणतात किंवा लंबांतर म्हणतात. पहा मग एरिया चौकोन ए बी सी डी बरोबर 1/2. समांतर कोणत्या बाजू आहेत डीसी आणि एबी किंवा एबी आणि डीसी म्हणा. एबी अधिक डीसी गुणिले उंची. इथे त्याने अक्षर दिलं का दिलंय एम दिलं अक्षर होता एम. आता आपण किमती भरायच्या. चौकोनाचे क्षेत्रफळ दिलंय किती 33. म्हणजे आपण लिहायचं 33 बरोबर 1/2. समांतर बाजू कोणत्या बाजू आहे x अधिक 2x अधिक 1 गुणिले उंची किती आहे x वजा 4. आता पहा हे सर्व एकमेकाला गुणिले आहेत. हे पहा आधी आपण याला सोपे करू द्या. आपल्याला 33 बरोबर 1/2. हा x आणि हा 2x. पहा इथे सहगुणक नाही म्हणजे एक असतो. हा 1x आणि हा 2x दोघं मिळून आले 3x अधिक 1 हा एक आहे तसा गुणिले x वजा 4. आता आपण असं करूया हा जो 2 भागिले इथे इकडे आल्यावर गुणिले होणार. 33 गुणिले 2 होईल. डायरेक्ट आपण 66 लिहू. 1 ने गुणलं काय नाही गुणलं काय सारखंच राहणार. मग 3x अधिक 1 आणि x वजा 4. आता आपण याचं वर्ग समीकरण बनवूया. पहा ते कसं 66 बरोबर 3x गुणिले x 3x चा वर्ग 3 चौक 12 वजा 12x. म्हणजे ह्या एकट्याने ह्या दोघांना गुणायचं. आता परत ह्या एकट्याने दोघांना गुणायचं. अधिक 1x से 1x वजा 4 4. पहा परत 66 बरोबर 3x चा वर्ग. इथे पहा वजा 12x आहेत अधिक 1x आहेत. वेगवेगळे चिन्ह आहे. वजा बाकी होणार. हा सहगुणक 1 आहे. वजा 12 अधिक 1 वजा 11x वजा 4. त्यापुढे पाहता हा जो 3x वर्ग आहे इकडे आले वजा होणार म्हणजे वजा 3x चा वर्ग. 11 वजा x आहे तिकडे आले अधिक होणार अधिक 11x.
4 वजा आहेत, अलीकडे आल्यावर अधिक होणार, पण इथे मुळात एक संख्या आहे, त्यामुळे अगोदर ही संख्या लिहायची मग ते लिहायचं. म्हणजे 66 अगोदर लिहायची, अधिक 66 आहे आणि हा 4 वजा आहे ना, तो इकडे आला अधिक झाला, बरोबर 0. म्हणून वजा 3x वर्ग अधिक 11x अधिक 70 बरोबर 0. आपलं माहिती आहे सुरुवातीला चिन्ह वजा नको, मग चिन्ह सगळ्यांची बदलायची. मग समीकरण कसं होईल? 3x वर्ग वजा 11x वजा 70 बरोबर 0. पहा परत शेवट चिन्ह वजा आलं. शेवट चिन्ह वजा म्हणजे काय? दोन संख्यांची वजाबाकी 11 आहे एवढी आणि गुणाकार किती आहे? 70 त्रिक 210. दोन संख्या अशा आहेत की ज्यांची वजाबाकी 11 येते, ज्यांच्यातला फरक 11 येतो, गुणाकार मात्र 210 येतो. त्या संख्या पाहता गुणाकार 210 पाहिजे, वजा किती पाहिजे? 11. मग काय करायचं? सुरुवातीला वजाबाकी 11 येणाऱ्या कोणत्या पण दोन संख्या घ्या, कोणत्याही घ्या सुरुवातीला की ज्यांची वजाबाकी 11 येईल. आपण असं म्हणू 22 आणि 11. 22 आणि 11 ह्याची वजाबाकी 11 आहे, याचा करू आपण गुणाकार. 11 2 22, ह्याचे 2, 22 आणि 2 24, 242 आलं. आपल्याला किती पाहिजे गुणाकार? 210 पाहिजे. आपला आलाय किती? 242. मग काय करायचं? गुणाकार आपल्याला कमी करायचा आहे. पहा ना 210 पाहिजे, आलाय 242, गुणाकार कमी करायचा. लहान संख्या आपण थोडी कमी करू. हे 11 आहे ना, त्याच्याऐवजी 10 घेऊ. मग हे काय 21 होणार. 21 आणि 10 त्यातला फरक किती? 11. फरक सामान ठेवायचा बरं का, फरक महत्वाचा. 21 आणि 10 चा फरक 11 आहे. 21 10 210 आले बघा. आता चिन्ह असे मांडायची 21 आणि 10 ला की हेच उत्तर पाहिजे. मग तुम्ही जर इथलं बघून असं मांडलं वजा वजा, तर वजा 21 आणि वजा 10 त्याचं उत्तर होणार आहे वजा 31. त्यामुळे चुकून जर तुम्ही हे चिन्ह मांडले तर चुकलं. आपल्याला वजा 11 पाहिजे. मग कसं पाहिजे? मग वजा 21 आणि अधिक 10, याचं उत्तर किती होणार आहे? वजा 11 होणार आहे. मग असं मांडायचं 3x वर्ग वजा 21x अधिक 10x वजा 70 बरोबर 0. म्हणून 3 च्या पाड्यामध्ये 21 आहे, 3 7 21, 3x बाहेर काढायचा. 3 3 बाहेर आले, x आला x वजा 3 7 21 अधिक हे चिन्ह खाली घ्यायचं 10. 10 च्या पाड्यात 70 आहे, स्वतः 10 बाहेर येईल. x वजा 10 7 70 बरोबर 0. म्हणून x वजा 7 दुसऱ्या कंसात बाहेरच्या एकत्र 3x अधिक 10 बरोबर 0. x वजा 7 एकत्र मांडायचे, हे एकत्र मांडायचं. म्हणून x वजा 7 बरोबर 0 किंवा 3x अधिक 10 बरोबर 0. म्हणून x बरोबर 7 किंवा 3x बरोबर वजा 10. म्हणून x म्हणजे वजा 10/3 घालायचं. परंतु x ही लांबी आहे. काय आहे? लांबी आहे, ती ऋण नसते. कशी नसते? ऋण नसते. म्हणून x बरोबर वजा 10/3 अग्राह्य. याला अग्राह्य घ्यायचं, ते घ्यायचं नाही. मग काय करायचं आपण? x बरोबर 3 अग्राह्य घ्यायचं. मग उत्तर काय बरोबर आहे? x बरोबर काय आले? 7 आले. एवढ्यावर संपलेलं नाही. त्याने शेवट काय प्रश्न विचारला ना, ते उत्तर लिहायचं असतं. काय म्हणले? तर चौकोनाच्या चारही बाजूची लांबी काढायची. चारही बाजूच्या वया 1 2 3 4 बाजू आहेत ना, या चारही बाजू काढायच्या. इथे 1 2 2 दिले होते बरं का. या सर्व बाजू काढायच्या. मग आपण सगळ्या बाजू काढावं ना. म्हणून AB किती आहे बरोबर आहे? 7. AB x असल्यामुळे BC किती बरोबर आहे? x वजा 2 म्हणजे 7 वजा 2 किती आली? 5 आली. त्यांनी क्षेत्रफळ चौरस सेमी दिलंय, मग यांना आपण सेमी म्हणूया. जे काही जसं ना ते काही मानायचं बरं का, सेमी. आता कोण राहिली? DC म्हणा, CD म्हणा, एकच आलं. 2x अधिक 1 बरोबर 2 गुणिले x ची किंमत 7 अधिक 1 7 2 14 1 15 सेमी.
नंतर कोण राहिली एडी. पहा त्यांनी आपल्याला एडीची लांबी दिलेली नाही, पण इथं खुणे दिल्या. ही खूण बघा, दोघांचे पण समान खुणे. म्हणजे एडी किती आली 1 - 2 झाली, म्हणजे 7 - 2 बरोबर आली 5 सेमी. म्हणून याचं उत्तर त्या समलंब चौकोनाच्या बाजूंची लांबी 7 सेमी, 5 सेमी, 15 सेमी व 5 सेमी आहेत. अशा प्रकारे त्या चौकोनाच्या चारही बाजूची लांबी आपल्याला सापडलेली आहे. आता हे उत्तर आपण चेक करू शकतो. कसं, जर आपण क्षेत्रफळ काढलं तर किती आलं पाहिजे 33 आलं पाहिजे. किती आलं पाहिजे 33. पहा आता इकडे पहा समलंब चौकोन क्षेत्रफळ सूत्र काय आहे 1/2 समांतर बाजूंची बेरीज गुणिले उंची म्हणजे 1/2. समांतर बाजू बघा डीसी किती बघा बरे 15 अधिक समांतर बाजू डीसी अधिक एबी किती बघा बरे 7 गुणिले उंची म्हणजे 1 - 4. 1 ची किंमत किती आहे 7 आहे. 7 4 गेले किती राहिले 3 बरोबर 1/2. 15 7 22 गुणिले 3 भाग याला 22 ला बेके 11 गुणिले 3 11 3 33. उत्तर काय आलं 33 त्याने दिलं होतं तेच उत्तर आलं. तरच माझं ते गणित आपलं बरोबर आहे. तुम्ही हे गणित पुन्हा एकदा वाचा. तर आपल्या स्टार एक्झाम्पलच्या मालिकेमध्ये आज मी घेऊन आलो आहे 10वीच्या मराठी माध्यमाच्या गणित विषयातील भाग 1 मधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधील गणित नंबर 8 नंबरचं स्टार एक्झाम्पल मी घेऊन आलो आहे. पहा ते गणित पहा कसं आहे m - 12 x वर्ग अधिक 2 कंसात m - 12 x अधिक 2 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान असतील. तर m ची किंमत काढा. पहा प्रश्न काय आपल्याला m ची किंमत काढायची. तर किंमत कशी काढायची ते पाहता नीट. m - 12 x वर्ग अधिक 2 m - 12 x अधिक 2. मग आपण स्टार्टिंग अशी करायची m - 12 x वर्ग अधिक 2 कंसात m - 12 x अधिक 2 बरोबर 0 या वर्ग समीकरणाची x वर्ग अधिक bx अधिक c बरोबर 0 ची तुलना करू. पहा बरे a ची किंमत काय होणार आहे m - 12. b ची किंमत होणार आहे 2 कंसात m - 12 आणि c ची किंमत होणार आहे 2. पहा तर आपल्याला माहिती आहे की वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत. याचा अर्थ काय याचा अर्थ असा होतो की b वर्ग वजा 4ac बरोबर 0 आहे. जर वास्तव व असमान असतील तर b वर्ग वजा 4ac याची किंमत 0 पेक्षा जास्त येते. आणि वास्तव नसतीलच तर ती किंमत 0 पेक्षा कमी येते. म्हणजे जर b वर्ग वजा 4ac
याची किंमत 0 पेक्षा कमी असेल तर मुळे वास्तव संख्या नाहीतच. जर याची किंमत 0 आली तर काय आहे, मुळे वास्तव समान आहेत. मग आता काय घ्यायचं आपण, मुळे वास्तव समान आहेत. पहा, वर्ग समीकरणाची मुळे, वर्ग समीकरणाची मुळे वास्तव व समान आहेत, वास्तव व समान आहेत. म्हणून आपण काय म्हणायचं मग, b वर्ग वजा 4ac बरोबर 0. आता पहा बरं, b ची किंमत पहा, b 2m वजा 12 2 कंसात m वजा 12 त्याचा वर्ग. पहा b वर्ग, b ची किंमत काय आहे, 2 कंसात m वजा 12 त्याचा वर्ग वजा 4. a ची किंमत किती बघा बरे, m वजा 12 आणि c ची किंमत काय आहे 2 बरोबर 0. पहा b वर्ग वजा 4ac, b वर्ग वजा 4ac. आता पहा आपण आतला कंस सोडू, 2 गुणिले m 2m वजा 12 24 त्याचा वर्ग, पानेट 2m वजा 24 त्याचा वर्ग वजा. आता हे पहा कसं होईल, हा 4 सिंगल आहे, हा पण 2 सिंगल आहे. आधी याचा गुणाकार आपण करू, 4 दुने 8 कंसात m वजा 12 बरोबर 0. पानेट हा 4 आणि 2 यांचा गुणाकार 8 आला, हा m वजा 12 आला. आता आपण सोडवचा कंस आहे 2m वजा, इथं कोणता नियम वापरायचा, a वजा b कंस वर्ग, म्हणजे a चा वर्ग वजा 2ab अधिक b वर्ग, तो नियम वापरायचा. पहिल्या पदाचा वर्ग 2m चा वर्ग 4m वर्ग मांडायचा, चुकून 2m वर्ग मांडायचा नाही, कारण 2 चा पण वर्ग m चा पण वर्ग वजा दोघांचा गुणाकार करून दुप्पट करायची. 2ab म्हणजे 2 गुणिले ह्या दोघांचा गुणाकार, दोघांचा गुणाकार होणार आहे 24 दुने 48 48m होणार, पण आपण 48 लिहायचं नाही, दोघांचा गुणाकार त्याची परत दुप्पट करायची. 24 दुने 48 त्याची दुप्पट 96m अधिक 24 चा वर्ग 576. हे उत्तर आलं, ह्या 2m वजा 24 चा वर्ग त्याचा आलं. याने पकडला म्हणायचं, वजा 8m वजा गुणिले वजा 12 चिन्ह अधिक मांडायचं, वजा 8m अधिक 96. म्हणून 4m चा वर्ग 96m आणि 8m यांची बेरीज होणार, समान चिन्ह आहे त्यांची बेरीज होईल. त्याचं उत्तर आलं वजा 104m. 576 अधिक आहे आणि 96 पण अधिकच आहे, दोन्ही अधिकच आहे, त्यांची बेरीज होणार 576 आणि 96. 6 6 12 च्या 16 17 च्या 600 काय आलं 72 आलं. चिन्ह अधिक आहे अधिक 672 बरोबर 0. पहा पुढे 4 104 672 या तिघांना पण 4 ने भागतो का बघू, स्वतः 4 ला भाग जाईल, 4 गुणे 8 2 उरले जाईल भाग, शेवट 72 आहे, मग 4 ने भाग जाणारच आहे. म्हणजे इथं 4 ने भागून मग 4 ने भागलं, उत्तर काय आलं m वर्ग वजा 4 दुने 8 2 उरले 4 7 24 अधिक 4 1 4 2 उरले 4 7 24 3 उरले 4 8 32 बरोबर 0. हे समीकरण काय झालं. आता आपण हे समीकरण सोडवायचं. आता आपल्याला हे समीकरण सोडवायचं कोणतं, m वर्ग वजा 26m अधिक 168 बरोबर 0. म्हणून बेरीज 26 पाहिजे, गुणाकार 168 पाहिजे, दोन्ही अटे पाहिजे. बेरीज 26 पाहिजे का नाही, सोप्या 20 आणि 6 26 0 6 2 12 120 आलं. आपल्याला किती पाहिजे 168 पाहिजे. संख्या वाढवली पाहिजे, लहान संख्या थोडी वाढवू. समजा 6 आहे की नाही, 4 ने 10 केली, 4 ने वाढवली, 4 ने कमी करू. 16 10 26 16 आणि 10 26 आणि 16 60 160 आलं. आपल्याला किती पाहिजे 168 पाहिजे. अजून संख्या थोडी वाढवू, ही संख्या अजून थोडी वाढवू. समजा 12 केली, 2 ने वाढवली, हे दोन्ही कमी करायची. 14 12 26 14 12 26 आहे.
12 चौक 48, 12 16, पहा सापडलं उत्तर 14 आणि 12 आलं. म्हणजे अशा प्रकारे संख्या शोधायच्या 14 आणि 12. 14 आणि 12 दोघांना पण वजा असेल तरच उत्तर वजा 26 येईल. मग असं मांडायचं m वर्ग वजा 14m वजा 12m अधिक 168 बरोबर 0. म्हणून m कंसात m वजा 14 वजा 12m 12 के 12 4 48 वजा 14 बरोबर 0. हा कंस आणि हा कंस समानच पाहिजे चिन्ह सहित. अधिक आणि वजा त्यांचा भागाकार वजा आला. 12 ने 168 भागलं उत्तर 14 आलं. डबल कंस एकत्र मांडायचा m वजा 14 m वजा 12 बरोबर 0. म्हणून m वजा 14 बरोबर 0 किंवा m वजा 12 बरोबर 0. म्हणून m बरोबर 14 किंवा m बरोबर 12. m चे दोन किमती आल्या 14 किंवा 12. पण बघा बरे आपण जर 12 किंमत घेतली तर काय होईल 12 वजा 12 0 x वर्ग 12 वजा 12 0 ते वर्ग समीकरण होणार नाही. परंतु जर m बरोबर 12 घेतले तर दिलेले समीकरण वर्ग समीकरण होणार नाही. म्हणून m बरोबर 12 अग्राह्य. m बरोबर 12 घ्यायचं नाही. का नाही घ्यायचं पहा उत्तर आलंय पण घ्यायचं नाही. का नाही घ्यायचं तर इथे 12 आपण भरले तर समीकरण तयार नाही होत. म्हणून लिहायचं m बरोबर 14. m ची किंमत काय आली 14 आली. म्हणजे आपण इथे m च्या जागी आपण 14 घेऊ शकतो. म्हणजे 14 तून 12 गेले समीकरण तयार करून तो म्हणून पहा इकडे 2x चा वर्ग 14 तून 12 2 2 4 अधिक 4x अधिक 2 बरोबर 0. अशा प्रकारचे वर्ग समीकरण तयार होईल. पहा 14 तून 12 गेले 2x चा वर्ग 14 2 आले 2 4x आले अधिक 2 2 भागेला x वर्ग अधिक 2x अधिक 1 बरोबर 0. थोडक्यात हा x अधिक 1 चा वर्ग तयार होईल. म्हणजे m ची किंमत काय घ्यायची आपण 14 घ्यायची तरच ते वर्ग समीकरण तयार होऊ शकतं. संकीर्ण प्रश्न संग्रह 2 मधील म्हणजे 10वी च्या मराठी माध्यमाच्या गणित विषयाचा भाग 1 मधील संकीर्ण प्रश्न संग्रह 2 त्यातील आता आपण 9वं गणित घ्यायचं आहे. 9वं स्टार वालं 9 नंबरचं गणित. या पूर्वीचे पण गणित आहेत आपण त्यासाठी तुम्ही आमचे व्हिडिओ पहा. एका वर्ग समीकरणाच्या पहा गणित कसे एका वर्ग समीकरणाच्या दोन मुळांची बेरीज एका वर्ग समीकरणाच्या दोन मुळांची बेरीज 5 आणि मुळांची बेरीज 5 आहे आणि त्यांच्या घनांची बेरीज त्यांच्या घनांची बेरीज 35 आहे. तर ते वर्ग समीकरण कोणते असा प्रश्न आहे. पहा म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की असे वर्ग समीकरण कोणते आहे की ज्यांच्या मुळांची बेरीज 5 येते आणि त्यांच्या घनांची बेरीज काय येते 35 येते. आपल्याला माहिती आहे की ती मुळे अल्फा आणि बीटा मानू. कोणती मानायची अल्फा आणि बीटा. म्हणून दिलेल्या अटीनुसार त्यांची अट कोणते अल्फा अधिक बीटा किती आहे 5
अल्फा अधिक बीटा आणि अल्फाचा घन अधिक बीटाचा घन किती आहे 35 आहे. तर या दोन अटीवरून आपण अल्फा आणि बीटाची किंमत आपल्याला काढायची आहे. पहा आपल्याला अल्फा आणि बीटा माहिती आहे. आता काय विचारलंय वर्ग समीकरण विचारलंय. आता आपल्याला माहिती आहे वर्ग समीकरण असण्यासाठी समीकरण कसं असतं x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 हे वर्ग समीकरण असतं. ह्यातला आपल्याला अल्फा अधिक बीटा माहिती आहे. आपल्याला कोण माहित नाही अल्फा गुणिले बीटा माहित नाही. याचा अर्थ असा की या दोघांचा वापर करायचा आहे आणि आपल्याला अल्फा गुणिले बीटाची किंमत काढायची. म्हणजे मुख्य आपल्याला काय करायचं आहे अल्फा गुणिले बीटा ही किंमत काढायची आहे. ही किंमत काढली म्हणजे आपण ह्या दोन किमती भरून वर्ग समीकरण लिहू शकतो. त्या किमती कशा काढायच्या पाहता नाही. त्यांनी आपलं काय केलंय अल्फा अधिक बीटा दिलाय आणि घन दिलेला आहे. तर आपल्याला सूत्र माहिती आहे अल्फा अधिक बीटा त्याचं घन सूत्र काय असतं अल्फा घन अधिक बीटा घन अधिक 3 अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा हे सूत्र असतं. पाणे अल्फा अधिक बीटा त्याचा घन सूत्र काय आहे अल्फा घन अधिक बीटा घन अधिक 3 अल्फा कंसात अल्फा बीटा कंसात अल्फा अधिक बीटा. आता किमती भरायच्या. अल्फा अधिक बीटाचा घन अल्फा अधिक बीटा माहिती आपल्याला 5 आहे 5 चा घन बरोबर अल्फा घन अधिक बीटा घन ते पण माहिती आहे ते किती आहे 35 अधिक 3 अल्फा बीटा माहित नाही पण आपल्याला अल्फा अधिक बीटा माहिती आहे तो पण किती आहे 5 आहे. पहा अल्फा अधिक बीटाचा घन माहित आहे अल्फा घन अधिक बीटा घन तो पण माहित आहे आणि आपल्याला फक्त अल्फा बीटा माहित नाही बाकी सर्व माहिती आहे. 5 चा घन चुकून गडबडीत 15 द्यायचा नाही 5 चा घन आहे म्हणजे 5 गुणिले 5 गुणिले 5 5 25 25 चा 5 चुकून 25 तरी नाही करायचं 25 चा 5 सव्वाशे बरोबर 35 अधिक 3 5 15 अल्फा बीटा. आता पहा बरे हा 35 अधिक आहे इकडे कसा होणार वजा होणार म्हणजे 125 वजा 35 बरोबर 15 अल्फा बीटा. 125 मधून 35 गेले 90 राहिले 90 म्हणजे काय आला 15 अल्फा बीटा. 15 गुणिले इकडे भागिले होणार 90/15 बरोबर काय आला अल्फा बीटा. 15 90 6 म्हणजे अल्फा बीटा म्हणून अल्फा बीटा किती आले बरोबर आहे 6 आले. आता आपल्याला माहिती आहे म्हणून ते वर्ग समीकरण पुढील प्रमाणे वर्ग समीकरण कसं असतं x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा x अधिक अल्फा गुणिले बीटा बरोबर 0 असे असते. x वर्ग वजा अल्फा अधिक बीटा अल्फा अधिक बीटा किती आहे 5 आहे म्हणजे त्याला 5x अल्फा गुणिले बीटा काढला आता आपण किती आहे 6 आहे बरोबर 0 म्हणून x वर्ग वजा 5x अधिक 6 बरोबर 0. उत्तर काय आलं बघा बरे उत्तर ते वर्ग समीकरण x वर्ग वजा 5x अधिक 6 बरोबर 0 आहे. आता पहा बरे आपण जर हे सोडवलं तर बेरीज 5 गुणाकार 6 उत्तर काय होईल 3 2 6 होईल मध्ये वजा आहे त्यामध्ये परत फिरलं तिकडं अधिक होईल. उत्तर काय आले 3 आणि 2 हे ह्या वर्ग समीकरणाची मूल्ये कोणाची x वर्ग वजा 5 अधिक 6 त्यांच्या अट काय बरोबर आहे त्यांच्या दोन मुलांची बेरीज 5 बघा बेरीज 5 आले का आली 5 बेरीज तर 5 झाली म्हणजे पहिली अट पाळली आणि त्यांच्या घनांची बेरीज यांच्या घनांची बेरीज 5 झाली पाहिजे. सांगा 3 चा घन किती होईल 27 2 चा घन 8 त्यांची बेरीज किती येते 35 येते. म्हणजे ह्या समीकरणाने दिलेल्या प्रश्नातल्या दोन्ही अटी पाळलेल्या आहेत म्हणजे उत्तर बरोबर आहे.